हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अंकुश रूममध्ये जातो तर अंजली फेस वाळवत प्रेसिंग टेबलजवळ बसलेली असते. हाय, माझी मॉर्निंग अशी कधी होणार? अंकुश प्रेमाने अंजलीला मिठीत घेत तिच्या गालाला गाल टेकवत विचारतो. लवकरच, अंजली लाजून उत्तर देते. अजून 1.5 महिना बाकी आहे. बापरे, कसं होणार माझं? अंकुश तिच्या मानेत चेहरा दाबत म्हणतो. गपरे, तुझं उगाच आपलं काहीतरी. अरे, काहीतरी काय त्यात? माझी रात्र कशी जाते माझं मला माहिती. रात्र कशी मिठीत तू. आपल्या दिवसभराच्या गप्पा आणि खूप जास्त रोमॅन्स अशी गेली पाहिजे. आणि सकाळ कशी तू अशी लवकर उठून फ्रेश टवटवीत आरशासमोर तयार होताना दिसावी. मी हळूच तुला मिठीत घ्यावं आणि मला मॉर्निंग किस मिळावा. अंकुश तिच्या डोळ्यात बघत तिला स्वतःकडे वळवत अगदी जवळ जातो. वा, छान, खूप खूप छान स्वप्न आहेत तुझी. पण रात्री उशिरा झोपल्यावर लवकर जाग कशी येणार? आणि सकाळी रोमॅन्स करत बसली तर घरची कामं आणि ऑफिसला कधी जायचं? अंजली एकदम सिरियस चेहरा करून विचारते. मी मॅनेज करेन बरोबर. आणि घरातली कामं करायला नोकर खूप आहेत आपल्या घरी, त्यामुळे तू माझ्यावर फोकस कर. अंकुश तिला तिचा चेहरा ओंजळीत पकडत मूडमध्ये येऊन म्हणतं. अच्छा, आणि ऑफिस तू सांभाळून घेशील? राईट, कारण मी 1 महिना सुट्टीवर आहे. अंजली भोळा चेहरा करत विचारते. हो मग, एक मिनिट, 1 महिना हे कधी ठरलं? अंकुश आधी फ्लोमध्ये हो म्हणून जातो, पण लगेच लक्षात येतं की काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. तसं मोठ्या आवाजात विचारतो. अरे, असं काय करता? नवीन सून अशी लगेच ऑफिस जॉईन करणार? चांगलं नाही दिसणार ना? अंजली कसा तरी चेहरा करत म्हणते. नो वे, 10 दिवस खूप झाले. नको, ते पण खूपच आहेत. 5 दिवस पुरे मला. 5 दिवस झाल्यावर लगेच ऑफिसमध्ये पाहिजेस. अंकुश एकदम बॉसी टोनमध्ये म्हणतो. काय? अजिबात नाही हां, मी 1 महिन्याची सुट्टी घेणार. तू आजींशी बोलून घे. अंजली मुद्दाम सतावत आजीचं नाव पुढे करते. 1 मिनिट, आजी कुठून आली मध्ये? अंकुश आठ्या पाडत विचारतो. ते मी त्यांनाच विचारून सुट्टीसाठी अप्लाय केलंय. अंजली मान खाली घालत म्हणते. अगं, मग हनीमूनला कधी जायचं? ते काही नाही, मीच बोलणार आजीशी. अशी कशी बोलतेस तू? सुट्टी घे म्हणून? अंकुश चिडचिड करत म्हणतो. ते तू बघून घे काय ते. अंजली खांदे उडवते. ते तर मी बोलणारच, पण आता एक. अंकुश तिच्या ओठांकडे बघत म्हणतो. अंजली हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. लगेच बाजूला होत त्याला ढकलते आणि हसत पटकन रूममधून बाहेर पळते. अंकुशही गालात हसत फ्रेश व्हायला निघून जातो. अंजली लाजतच बाहेर येते. चिवला शोधते तर मॅडम मस्त कॉटन कँडी खात बसलेल्या असतात. नाक आणि ओठांच्या कडा पिंक पिंक झालेल्या. चिवू, काय हे सगळं तोंडाला लावून खातेस? अंजली हसत तिच्या जवळ येऊन म्हणते. काय झालं मम्मा? चिवू कॉटन कँडी खात खात विचारते. असं खातात का बच्चा? सगळं तोंड पिंक पिंक केलंस, गालालाही लागले. अंजली तिच्या जवळ बसत तिचं तोंड आणि गाल साफ करत म्हणते. मम्मा, तुझेही चिक पिंक पिंक दिसतायत माझ्या सारखे. चिव तोंडावर हात ठेवून हसते. काही काय, अंजली ती उगाच म्हणते म्हणून इग्नोर करते. मम्मा, गिव मी युअर फोन. चिव मम्मा आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून फोन मागते. का? अंजली विचारते. दे ना मम्मा, इथे ये, बस माझ्याजवळ. अंजली तिला टेबलवर बसवत फोन देते. सी, तुझेही चीक पिंक पिंक आहेत. आपण दोघी सेम सेम म्हणत चिव लगेच दोघींचा सेल्फी काढते. बदमाश झाली आहे तू. बरं, तू पाणीपुरी ट्राय केली? अंजली तिचे गाल ओढत लाड करत विचारते. नाही, मी तुमचीच वाट बघत होते. चिव निरागसपणे म्हणते. मग आता खायची पाणीपुरी? अंजली तिला डोळे मिचकावत विचारते. येस,
पण मम्मा खट्टा मिठ्ठा पाणी. चिव आंबट लागल्यावर तोंड करतात तसं करत म्हणते. आणि त्यानंतर ओके, रेस लावायची. कोण फर्स्ट फिनिश करणार ह्याची? अंजली विचारते. बघ हा मम्मा, तू हरशील मग. मला नाही बोलायचं, चिव अंजलीला टशन देत म्हणते. कारण आधी जेव्हाही त्या बाहेर जायच्या तेव्हा पाणीपुरी खाताना त्याच्यात रेस लागायची आणि अंजली चिवसाठी नेहमी हारायची. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि ते गोड गोड हसू म्हणजे बापरे, शब्दात मांडूच शकत नाही. नाही हरणार चॅलेंज, अंजली ही तिला लूक देत म्हणते. ओके, चिव खांदे उडवत म्हणते. दोघी पाणीपुरीवाल्या भैयाकडे जाऊन त्यांची ऑर्डर देतात. अंजली मस्त आरामात तर चिव भरभर पाणीपुरी खायचा प्रयत्न करत असते. पण तोंड एवढूसं, त्यात ती पुरी मावली तर पाहिजे. बिचारी, अर्धी पुरी तोंडात, अर्धी पुरी डिशमध्ये आणि त्या पुरीतलं पाणी सगळं ड्रेसवर. तरी पण फर्स्ट यायचा प्रयत्न काही सोडला नाही तिने. अंजली मात्र हसत आरामात तिची पाणीपुरी खात होती. 5वी पाणीपुरी जस्ट तोंडात टाकणार होती आणि बिचाऱ्या चिवची अजून 4थीच पुरी तोंडात होती. अंकुश नुकताच फ्रेश होऊन बाहेर आलेला त्या दोघींना शोधत होता, तर त्या मजेत पाणीपुरीच्या स्टॉलवर पाणीपुरी खात होत्या. अंकुश लांबूनच त्याच्या डॉलची पाणीपुरी खायची लगबग बघत होता. त्यांच्या जवळ येत असताना त्या दोघीचं निरीक्षण चालू होतं. एकमेकींना चिडवत काहीतरी बोलत त्या पाणीपुरी खात होत्या. बेबी, मम्मा जिंकली बघ तुझी. आता ही एक पुरी बाकी आहे माझी. अंजली चिवला तिची शेवटची पुरी दाखवून चिडवत होती. अंजली, ते बघ तिथे काय आहे. अंकुश अंजली शेवटची पुरी तोंडात टाकणार की जोरात ओरडून म्हणतो, तसं अंजली दचकून मागे वळून तिथे बघू लागते आणि अंकुश पटकन त्याच्या डॉलच्या प्लेटमधली पुरी तोंडात टाकत डॉलला टाळी देतो. अंजली टाळीच्या आवाजाने मागे वळून बघते तर चिव आणि अंकुश तिला ठेंगा दाखवत होते. मम्मा, परत विन झाली तू हरली. चिव अंजलीला चिडवत हसते. ही चीटिंग आहे. चिव, तुझी एक पुरी बाकी होती. अंजली चिडून म्हणते. हो, पण आता कुठे आहे? चिव हसत तिच्या डॅडकडे बघत म्हणते. अंकुश, तुम्ही दोघांनी चीटिंग केली माझ्यासोबत. अंजली चिडून दोघांना म्हणते. आणि त्यानंतर अरे, आम्ही काय चीटिंग केली? आम्ही रूलप्रमाणे सगळी पाणीपुरी फिनिश केली. अंकुश गालात हसत अंजलीला म्हणतो. नाही, कॉम्पिटिशन चिव आणि माझ्यात होती. तू कुठून आलास मध्येच? अंजली चिडून विचारते. आणि त्यानंतर कारण आमची एक टीम आहे, हो ना बेबी, सो आम्ही मिळून जिंकलो. अंकुश चिवच्या पुढ्यात बसत तिचे नाक ओढत तिच्या गालावर किस करतो. आणि त्यानंतर नाही, तुम्ही दोघे पण चीटर आहात. अंजली ती डिश तशीच ठेवत तोंड फुगवून तिथून निघते. अंकुश आणि डॉल स्माईल करत तिच्या मागे तिचा हा गोड रुसवा काढायला जातात. शेवटी तिला म्हणूनच मानतात. अशीच मज्जा मस्ती करून अंकुश त्यांना रात्री वेळेत घरी सोडून नंतर तोही घरी निघून जातो. असेच दिवसामागून दिवस जात होते. लग्नाला 20 दिवस बाकी होते तरी अंजली आणि अंकुशची शॉपिंग संपली नव्हती. अंकुश तर काम संपवण्यात इतका बिझी होऊन गेला होता की त्याची शॉपिंग सगळी तन्वी आणि मॉम बघत होत्या. अंजलीच्या ऑलमोस्ट सगळ्या ड्रेसची ट्रायल तर झालेली, फक्त संगीताचा ड्रेस बाकी होता. त्याची पण फिटिंग बघितली की तिला टेन्शन नव्हतं, पण ज्वेलरी आणि बाकीच्या गोष्टी बाकी होत्या. साहिल सगळी अरेंजमेंट आणि इन्व्हिटेशनचं बघत होता. दीक्षा, सुहासही होतेच मदतीला, पण लग्नघरात काम काय कमी असतं? मोठ्या आईला तर जरा उसंत नव्हती. त्यांनी त्यांच्या मोठ्या नातवाला आणि नातसुनेलाही 4 दिवस मुंबईला बोलवून घेतलं होतं मदतीसाठी. अंजलीचा मावस भाऊ आणि त्याची बायको आणि छोटा मुलगा श्रेयानंही आला होता. चिव मॅडम त्याच्यासोबत रमल्या होत्या.
पण तिची लाडकी स्वीटू दीदी नव्हती आली. पण लवकरच तिला भेटू म्हणून खुश होती. घरात सगळी लगबग होती. अंजलीची मात्र तारांबळ उडायची. घरातले, ऑफिसचं, प्लस लग्नाची तयारी आणि चिऊ मॅडमकडेही लक्ष द्यायला लागायचं. तिला काही नवीन आणि वेगळं दिसलं किंवा समजलं तर लगेच तिला मम्माला चाखवायचं असायचं. तरी श्रेयानं असल्यामुळे ती जास्त वेळ त्यांच्यासोबतच असायची. 1 वर्षाने लहान होता. मग काय, मॅडम दीदीच्या शेलमध्ये घुसायच्या. तो युद्ध दीदी करत होता. तिच्या सतत मागे शेपूट बनून घरभर बागडत असायचा. दुसरीकडे साहिल मनाशी काहीतरी पथक करून मेघाच्या घरी जायचं ठरवतो. अंजलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्याच्या बहाण्याने मेघाला भेटता आणि बोलता येईल, कारण उगाच उशीर करून चालणार नव्हतं. तिच्या तब्येतीत आता बराच सुधार होता. मेघाचे बाबा तिच्यासाठी स्थळ शोधतायत ही बातमी तर कधीच त्याच्या कानी आली होती आणि 2 दिवसांपूर्वीच त्याला उद्याचं तिला बघायला मुलगा येणार आहे समजलं होतं. मेघाची अवस्था तर रडून रडून बेजार झालेली. मैत्रिणीकडून सगळी खबर त्याला समजत होती, त्यामुळे तोही थोडा डिस्टर्ब झालेला. अंजलीच्या लग्नाच्या तयारीकडे लक्ष द्या, ऑफिसचं काम बघा आणि त्यात भर. सोबत मेघाला मुलगा बघायला येणार आहे हे टेन्शन. कोणाजवळ मनही मोकळं करू शकत नव्हता तो. त्याला समजल्यावर तो 1 दिवसाचा वेळ घेऊन सगळ्या गोष्टींचा आणि परिणामांचा योग्य तो विचार करून मैत्रिणीला कॉल करून त्याच्या प्लॅनची कल्पना देतो. तोही तिच्या ताईच्या आनंदासाठी साहिलची साथ द्यायला तयार होते. बाबांची भीती होती मनात, पण त्याहीपेक्षा तिच्या ताईंवर प्रेम जास्त होतं. तिने खुश राहावं, तिला तिच्या आवडीचा जीवनसाथी मिळावा असंच वाटत होतं. जेव्हा जेव्हा मैत्रीण साहिलला भेटली होती, तो आपल्या ताईला आनंदी ठेवेल, तिची काळजी घेईल, तिला भरभरून प्रेम देईल ह्याची खात्री पटत होती. म्हणूनच ती साहिलच्या प्लॅनमध्ये त्याची साथ द्यायला तयार होती. आईलाही तिने साहिलच्या बाजूने बोलून आधीच कन्व्हिन्स केलं होतं. तिच्या आईलाही कल्पना होतीच मेघा आणि साहिलच्या नात्याची, पण मेघाला आई आपल्या बाजूने आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. घरात बाबा असल्याने कधी त्याचं ह्याविषयी बोलणंच झालं नाही. आई बाबांच्या शब्दाबाहेर जाणार नाही असंच वाटायचं तिला. मैत्रिणीने जाणून बुजून साहिलचा प्लॅन सिक्रेट ठेवला होता. तो प्लॅन साहिल आणि ती त्या दोघांमध्येच होता. घरी कोणाला ती साहिलसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे याची भनक पण लागू दिली नव्हती तिने. नाहीतर बाबांनी तिचंही बाहेर जाणं बंद केलं असतं. मैत्रिणीने आईलाही प्लॅनविषयी काहीच सांगितलं नव्हतं. पण पुढे जाऊन जर साहिलच्या बाजूने बोलायचं झालं तर नक्कीच तिची आई मेघा आणि साहिलच्या बाजूने उभी राहिली असती. साहिल सकाळी सगळी कामं आटपतो. मैत्रिणीने पाहुणे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येणार आहेत हे आधीच कळवलं होतं. साहिल रॉबर्टला त्याच्या प्लॅनप्रमाणे सगळी तयारी करायला सांगतो. साहिल 5च्या आधीच तिच्या घरी धडकतो. मी आत येऊ का? साहिल दरवाजावर नॉक करत विचारतो. मेघाचे बाबा जे बाहेर हॉलमध्ये सगळं नीट आहे ना, काही राहायला नको म्हणून सगळी तयारी पाहत होते. ते दरवाजात बघतात तशा त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. मी विचारलं येऊ का आत? साहिल त्यांचं उत्तर आलं नाही म्हणून परत विचारतो. अरे साहिल बाळा, तू इथे? मेघाची आई बाहेर येते. कोण आलंय बघायला? तर मेघाचे बाबा दरवाजा अडवून उभे होते म्हणून त्या पुढे येतात. तर त्यांना साहिल दिसतो. त्यांनाही साहिलला अचानक बघून आश्चर्यच वाटतं. हो काकी, तुम्हाला अंजलीच्या लग्नाची पत्रिका द्यायची होती आणि थोडं बोलायचंही होतं. साहिल स्माईल करत म्हणत एक नजर मेघाच्या बाबांवर टाकतो. अरे मग दारात का उभा आहेस? ये आत ये. त्या हसून त्याला आत बोलावतात.
हो, ते काका काही बोललेच नाहीत अजून. राग गेलेला दिसत नाही. बोलत साहिल जागा करत बाबांच्या बाजूने आत येतो. तसा रॉबर्टही त्याच्यासोबत आत येतो. त्याच्या हातातली ते फ्रूट्स आणि मिठाईची टोपली तो टिपॉयवर ठेवून साहिलच्या बाजूला उभा राहतो. हॉलमधला आवाज ऐकून मैत्रेयी बाहेर येते. साहिलला बघून मैत्रेयी त्याला स्माईल देते. त्याला बघून आनंद जो झालेला, साहिलही तिला स्माईल देत डोळे मिचकावतो. मैत्रेयी हसत तिच्या ताईच्या रूममध्ये जाते. मेघा तयार तर झालेली, पण ना चेहऱ्यावर तेज होतं ना काही करण्याची इच्छा. एखाद्या पुतळ्यासारखी बसली होती. मैत्रेयी आनंदात तिच्या रूममध्ये येत तिला आवाज देते, ताई, आलीत का ती माणसं? बाबांनी बाहेर बोलवलंय ना मला? मेघा निर्विकारपणे विचारते. अगं पण ताई, मी तर. मैत्रेयी बोलत असतेच की मेघा तिचं ऐकून न घेता पुढे बोलते. राहू दे ग शना, बाबांना त्याचा हट्ट पूर्ण करायचा आहे ना, मग पूर्ण करू दे. माझं जे काही बरं वाईट व्हायचंय ते होऊ दे. साहिलशी बोलेन मी, म्हणत मेघा जड मनाने रूमबाहेर पडते. अगं पण ताई, ऐकून तर घे. मैत्रेयी तिला आवाज देत राहते, पण मेघा तर तिचं काही ऐकूनच न घेताच बाहेर पडली होती. ताई, मला पूर्ण खात्री आहे साहिल जिजू सगळं नीट करतील. तेच तुझ्यासाठी योग्य आहेत. फक्त थोडा धीर धर. स्वतःशीच बोलत मैत्रेयी मेघाच्या मागून बाहेर येते. साहिलला समोर बसलेलं बघून मेघाची पावलं जागीच थांबतात. त्याला बघून डोळ्यात पाणी जमा झालेलं. साहिल पाणी पितो आणि अंजलीच्या लग्नाची पत्रिका मेघाच्या बाबांसमोर धरतो. काका, माझ्या बहिणीचं लग्न आहे. लग्नाला सहपरिवार या. साहिल हात जोडत त्यांना आमंत्रण देतो. मेघाचे बाबा त्याच्याकडे बघून तोंड फिरवतात. तसं मेघाची आई पुढे होऊन लग्नपत्रिका घेते. नक्की येऊ बाळा, त्या स्माईल करत साहिलला म्हणतात. काकी, मेघाला थोडं आधी पाठवलं असतं तर अंजलीला छान वाटलं असतं. ती खूप आठवण काढत असते तिची. साहिल मुद्दाम विषय काढतो. साहिलने अचानक विचारल्याने मेघाच्या आईला काय बोलू ते सुचत नाही. त्या मेघाच्या बाबांकडे बघत होत्या. हे बघा, आम्ही मेघाचं लग्न ठरवतोय. आज मुलाकडचे तिला बघायला येत आहेत, त्यामुळे तिला नाही जमणार. बाबा तडक उत्तर देतात. मलाही तेच. साहिल बोलतच होता की ते पाहुणे मेघाच्या बाबांना आवाज देतात. येऊ का आम्ही? अरे या या. मंचेकर साहेब, काही त्रास तर झाला नाही ना घर शोधायला? कसे आहात? बाबा एकदम हसतमुखाने त्यांची विचारपूस करतात. नाही ओ, गुरुजींनी अचूक पत्ता दिला होता. तेही हसत प्रतिसाद देतात. या ना ताई या. बाबा हात जोडत त्यांचं स्वतः स्वागत करत त्यांना आत घेतात. ते पाहुणे आत येऊन बसतात. माधवी, पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघा. मेघाचे बाबा तिच्या आईला आवाज देत खुणावतात. मेघाची आई तर गडबडून गेली होती. एकीकडे साहिल आणि दुसरीकडे पाहुणे. एकीकडे लेकीची पसंत तर दुसरीकडे त्यांच्या नवऱ्याचा हट्ट. कोणाला साथ द्यावी काही समजत नव्हतं. त्या गडबडून विचारातून बाहेर येत एक नजर साहिलकडे बघत किचनमध्ये जातात. हे कोण? मुलाचे काका? साहिलला बघून विचारतात. हे आमच्या मेघा जिथे काम करायची ना तिथले बॉस आहेत. त्याच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले होते. बाबा हसत सांगतात. हॅलो साहिल. साहिल महेश्वरी. साहिल त्यांना स्वतःची ओळख करून देतो. नमस्कार. साहिल शांत बसून त्या मुलांचं निरीक्षण करत होता. त्यानंतर तर दुसरीकडे मेघाचे बाबा बोलत त्या पाहुण्यांशी बोलत होते. पण अधलक्ष साहिलवर होतं. त्याने काही गडबड करू नये म्हणजे मिळवलं तर साहिल मस्त अगदी निवांत बसून मेघाच्या आईने आणलेला नाश्ता करत होता. जसं काही तिथे जे चालू आहे तिथल्या गोष्टीशी त्याचं काही घेणं देणं नाही. काकू, पोहे खूप छान झाले आहेत.
मस्त चव आहे तुमच्या हाताला. साहिल मेघाच्या आईची तारीफ करतो. अरे ते मेघाने केलेत. मेघाची आई सहज बोलून जाते. मेघाचे बाबा रागात त्यांच्या बायकोकडे आणि साहिलकडे बघतात. अरे वा, खूपच टेस्टी झालेत. हेही टॅलेंट आहे का मेघाकडे? मस्तच. तो मुद्दाम मेघाच्या बाबांना चिडवण्याचं काम करतो. माधवी, मेघाला घेऊन ये. ही काय आलीच. त्यानंतर मेघा मैत्रिणीसोबत थोडी पुढे येते. सोफ्यावर जाऊन बसते. अरे ओमकार, तू इथे? एक मिनिट, तू माझ्या ताईला बघायला आलायस? मैत्रेयी न कळून आश्चर्याने विचारते. तू ओळखते मैत्रेयी ह्यांना? बाबा तिला विचारतात. हो बाबा, माझी मैत्रीण आहे ना स्वानंदी, तिच्या मोठ्या बहिणीसोबत मी ह्यांना खूप वेळा एकत्र बघितलं आहे. मी आणि भेटली पण आहे. ह्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि स्वानंदीनेही त्यांना जीजू म्हणून हाक मारायची. मैत्रेयी कपाळावर आठ्या आणत ओमकारकडे बघत सगळं सांगते आणि त्यानंतर तसं ओमकार मान खाली घालतो. त्याची काकी नजर चोळते आणि त्यानंतर ओमकार, जीजू तुम्ही तर राधिकाताईवर खूप प्रेम करत होता. मग आता काय झालं? मैत्रेयी न राहून त्याला विचारते. ती मुलगी आम्हाला मान्य नाही आणि आमचा ओंकार आमच्या शब्दाबाहेर नाही. त्याची काकी थोडी रागात म्हणते. पण का? म्हणजे राधिकाताईचा स्वभाव खूप चांगला आहे. आई तूही ओळखतेस तिला. माझ्या मागच्या बर्थडेला आपण हॉटेलमध्ये गेलेलो तेव्हा स्वानंदीसोबत तिची ताई पण होती. मैत्रेयी प्रश्न करत आईला राधिकाची आठवण करून देते. हो आठवलं. तू खूप सालस आणि गुणी मुलगी होती. आई ही आठवत म्हणते. असेल ती सालस आणि गुणी, पण तिच्या घरची परिस्थिती बघितली आम्ही, त्यामुळेच नकार दिला. आम्हाला आमच्या ओमकारसाठी तोला मोलाची मुलगी हवी होती. काकी चिडत बोलतात. ओमकार, मैत्रेयी जे बोलते ते खरं आहे? तुझं त्या मुलीवर प्रेम आहे? त्याचे काका त्याला कडक शब्दात विचारतात. हो, पण काकीला ती मान्य नाही. ओमकार चिडत म्हणतो. मग तुला हे एखादी माझ्या कानावर घालावं वाटलं नाही? त्याचे काका त्याला उलट प्रश्न करतात. काका, मी बोलणारच होतो तुमच्याशी, पण माहीत नाही कुठून काकीला आमच्या नात्याबद्दल समजलं आणि तिने राधिकाच्या घरी जाऊन तमाशा केला. खूप नको ते बोललीये त्यांना. राधिका माझे तोंड बघायलाही तयार नाही आहे. ओमकार रागात काकीकडे बघत त्यांना सगळं सांगतो. सावित्री, हे खूप चुकीचं वागलीस तू. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला. त्याचं आयुष्य आहे, त्यामुळे निर्णय घ्यायचा त्याला पूर्ण हक्क आहे. तुला कोणी नको ती कामं करायला सांगितलेली? ओमकारचे काका आवाज वाढवत त्यांच्या बायकोला जाब विचारतात. अहो, पण ती मुलगी. बस सावित्री, आपण घरी जाऊन बोलूया या विषयावर. माफ करा मानेसाहेब, येतो आम्ही. आमच्यामुळे उगाच तुमचा वेळ वाया गेला. ओमकारचे काका हात जोडतात तर काका मेघाच्या बाबांची माफी मागत तिथून निघतात. मेघाचे बाबा फक्त नमस्कार करत त्यांचा निरोप घेतात. ते गेल्यावर बाबा कपाळाला हात लावून तसंच सोफ्यावर बसतात. अहो, का तुम्ही हट्टाला पेटले आहात? तुम्हाला आपल्या मुलीचा आनंद दिसत नाही का? जर त्या मुलाच्या काकांना त्यांच्या भाच्याचं प्रेम समजू शकतं तर तुम्हाला तुमच्या पोटच्या मुलीचं प्रेम दिसत नाही का? मेघाची आई तिच्या बाबांना बोलते. काका, मला एक संधी देऊन तर बघा. माझं मेघावर खूप प्रेम आहे. मी तिला कायम खुश ठेवेन. साहिलही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. तू तिच्या आयुष्यात आल्यापासून तिला त्रासात बघतोय मी. कसं सहन होईल सांग ना मला. सतत काही ना काही घडतं तुझ्यामुळे. एवढं चांगलं स्थळ आलं होतं, पण तेही हातचं गेलं. मेघाचे बाबा रागात साहिलच्या अंगावर धावून येतात. तसा एवढा वेळ शांत असलेला रॉबर्ट साहिलच्या पुढे येतो. दारात उभे असलेले गार्डही आत येतात. हे असले गुंड पाळून ठेवलेस तू? तुझ्याकडे सोपवू मी माझ्या मुलीला? एक दिवस बाहेर काय गेली तर जीवावर बेतता राहिले तिच्या.
मेघाचे बाबा रडवेले होऊन बोलतात, काका ते गार्ड्स आहेत माझे, मला प्रोटेक्ट करणारच ना. साहिल शांतपणे त्यांना समजावतो आणि त्यानंतर आम्ही सामान्य माणसं आहोत, बंदुकी खिशात घेऊन फिरत नाही की इथेही त्यांना घेऊन आलायस ते, बाबा चिडून विचारतात. आणि त्यानंतर काका अहो, साहिल बोलायला जाणार की मेघाची आई बोलायला सुरुवात करते. अहो बस, तोंडाला येईल ते बरळताय तुम्ही आता. त्याची काय प्रेम आहे, मी तिला कायम खुश ठेवेन. साहिलही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. तू तिच्या आयुष्यात आल्यापासून तिला त्रासात बघतोय मी, कसं सहन होईल सांग ना मला. सतत काही ना काही घडतंय तुझ्यामुळे. एवढं चांगलं स्थळ आलं होतं पण तेही हातचं गेलं. मेघाचे बाबा रागात साहिलच्या अंगावरती धावून येतात. खरं तर हा पॅरेग्राफ पुन्हा माझ्याकडून रिपीट झालाय. तसा एवढा वेळ शांत असलेला रोबोट साहिलच्या पुढे येतो. दारात उभे असलेले गार्डही आत येतात. हे असले गुंड पाळून ठेवलेस तू, तुझ्याकडे सोपू माझ्या मुलीला. एक दिवस बाहेर काय गेली तर जीवावर बेतता बेतता राहिले तिच्या. मेघाचे बाबा रडवेले होऊन बोलतात, काका ते गार्ड्स आहेत माझे, मला प्रोटेक्ट करणारच ना. साहिल शांतपणे त्यांना समजावतो, आम्ही सामान्य माणसं आहोत, बंदुकी खिशात घेऊन फिरत नाही की इथेही त्यांना घेऊन आलायस ते, बाबा चिडून विचारतात. आणि त्यानंतर काका अहो, साहिल बोलायला जाणार की मेघाची आई बोलायला सुरुवात करते. अहो बस, तोंडाला येईल ते बरळताय तुम्ही आता. त्याची काय प्रेम आहे ते, मी तिला कायम खुश ठेवेन. साहिलही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. तू तिच्या आयुष्यात अहो पण काय वाईट आहे त्याच्यात ते तरी सांगा. त्या दिवशी मेघासोबत त्याच्या जीवावरही बेतलं होतं. स्वतःच्या पायावर उभा आहे, घर आहे, चांगली फॅमिली आहे. आपण तर त्याच्या तोलामोलाचेही नाही, तरी त्याने आपल्या मुलीला पसंत केलं आहे. आणि आज तुमच्या समोर उभा आहे, मागणी घालतोय. तुमच्या लेकीला फिरवून सोडून तर दिलं नाही नाही. आई ही रागाने बाबांच्या डोळ्यात बघत त्यांना प्रश्न करतात. माधवी, जोरात ओरडत मेघाचे बाबा एकदम रागाने त्यांच्यावर हात उघडतात. बाबा प्लीज थांबवा हे सगळं, मी हात जोडते, प्लीज थांबवा हे सगळं, म्हणत रडत मेघा तिच्या रूममध्ये जाते. मैत्रेयी आणि साहिलही लगेच तिच्या मागे धावतात. पण तोपर्यंत तिने दरवाजा लावून घेतला होता. ताई, दरवाजा उघड, आपण बोलूया ना बाबांशी, ते आता रागात आहेत, नंतर समजूया आपण, त्यांना ऐकतील ते आपलं. मैत्रेयी ही रडत दारावर थाप मारत मेघाला आवाज देत होती. मेघा प्लीज दरवाजा उघड, हे बघ मी बोलतोय ना बाबांशी, का त्रास करून घेते तू स्वतःला. साहिलही मेघाला समजवत होता, हे हे माझे बाबा नाही. साहिल ते नाही ऐकणार, तुम्ही प्लीज जा इथून, माझा विचार सोडून द्या, तुला माझ्यापेक्षाही चांगल्या मुली भेटतील. मेघा रडत रडत म्हणते. मेघा काय बोलतेस तू, हे तुला मी आधीच बोललो आहे सगळं, तरीसुद्धा तू. साहिल चिडून म्हणतो, प्लीज साहिल तुम्ही जा, मला नाही वाटत इथे कुणी आपलं ऐकेल, मला समजून घेईल, प्लीज रिक्वेस्ट करते मी, तुम्ही जा. मेघा त्याला जायला सांगते. ओके मी जातोय, पण फक्त आता तेही तुला त्रास होऊ नये म्हणून. पण आपलं लग्न होणार हे डोक्यात फिट करून ठेव. सी, अजिबात ह्यात कोणाचं ऐकणार नाही, साहिलही रागात म्हणतो. आणि तसाच तडक रागीट नजर मेघाच्या बाबांवर टाकत तडक तिथून निघतो. मेघा तशीच राहत रडत खाली बेडच्या बाजूला बसते. साहिल रागात निघतो. स्वतः ड्राईव्ह करत कुठे वाट मिळेल तिथे गाडी पळवत होता. आपण काय करतोय, कुठे जातोय काही माहीतच नव्हतं. डोक्यात फक्त विचार आणि राग भरलेला. गाडी चालवत तो मुंबईच्या बाहेर पोहोचलेला. त्याला समजलंच नाही. गाडी एंड जवळ येऊन थांबली. त्याने तसाच सीटला मागे डोकं टेकून डोळ्यातून पाणी वाहत होतं फक्त. त्याचे गार्ड्स रॉबर्ट सगळे त्याच्या मागेच होते, पण मागेच थांबले होते. कोणाची त्याच्या समोर जायची हिंमत होत नव्हती, कारण त्यांनी कधी त्याची ही साईड बघितलीच नव्हती.
रॉबर्ट हिम्मत करत त्याच्या कारजवळ आला. बॉस, तुम्ही ठीक आहात? साहिल स्वतःला शांत करत डोळे पुसतो. या, आय एम फाईन. बॉस प्लीज तुम्ही घरी चला. सगळे घरी तुमची वाट बघत असतील, काळजीत असतील ते. साहिल काही बोलत नाही, एकटक समोर बघत असतो. बॉस, अंजली मॅडमचा एकदा कॉल येऊन गेलाय, त्या काळजी करत राहतील. रॉबर्ट, माझी इच्छा नाही घरी जायची, तू प्लीज तिला कळव तसं. ठीक आहे, मी इथे आसपास कुठे हॉटेल आहे का बघतो. रॉबर्ट अंजलीला साहिल आज घरी येत नसल्याचं कळवून देत साहिलसाठी हॉटेल बुक करतो. स्वतः ड्राईव्ह करत तो साहिलच्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. दुसरीकडे 4 तास उलटून गेले तरी मेघा रूमच्या बाहेर आलेली ना कोणाला काही उत्तर देत होती. स्वतःला पूर्णपणे कोंडून घेतलेलं होतं तिने. मेघाच्या आई ही रडत बसलेली. बिचाऱ्या मैत्रीला कोणाला सांभाळू ते समजत नव्हतं. बाबाही डोक्याला हात लावून बसलेले. बस कर आता, किती रडणार आहेस? हे सगळं तुमच्या हट्टीपणामुळे होते. तुम्हाला तर काही आमची पडलेलीच नाही आहे. सतत दुसऱ्याचा विचार, दुसरे काय म्हणतील. कधी आमचा विचार केलाय का हो तुम्ही? आम्हाला काय वाटते, आम्हाला काय हवंय? माधवी, काय बोलते तू हे? तुला काय म्हणायचे? मी कधीच तुमचा विचार केला नाही. त्यानंतर हो, नाही केला तुम्ही आमचा विचार. तुम्ही तुमचा विचार केलाय. कोणी तुम्हाला नाव ठेवायला नको त्याचा विचार केलाय. सतत बंधनं, हे करू नको, असंच का आहे, इथेच जायचं, एवढ्या वेळेत घरी यायचं, सतत बंधनं. ह्यात सगळ्या विचारामागे काळजी होती. तोपर्यंत ठीक होतं. तुम्हाला वाईट वाटू नये, तुमच्या मनासारखं व्हावं म्हणून सतत मुलींचं मन मारत आले मी. सतत नकार देत आले त्यांना. का तर बाबांना आवडणार नाही. माधवी, हे सगळं मी त्यांच्यासाठीच केलं ना. काळजी असायची त्यांची, त्यांना काही होऊ नये. बाहेर काय घडतंय तूही बघतेस ना. कोणावर विश्वास ठेवण्यासारखं जग राहिलं नाही आता. एक बाप म्हणून काळजी होती मला, सगळं मान्य. पण त्यामुळे त्यांचं मन मारून जगल्या, त्याचं काय? ते दिवस, ते क्षण आणून देऊ शकता का तुम्ही? चला ते सोडा. आता हे स्थळ आलेलं त्याचंच उदाहरण घ्या. तुम्हीच विचार करा आणि सांगा, आपली मेघा राहिली असती त्या मुलासोबत खुश? तुम्हाला साहिलचा काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही, पण त्याच्यासारखा मुलगा आपल्या मेघासाठी शोधूनही सापडणार नाही. आणि आता बस झालं. आता मी अजून माझ्या मेघाला त्रासात नाही बघू शकत. मीही तिची आई आहे. तिच्या बाबतीत निर्णय घेण्याचा हक्क मलाही आहे आणि मी माझा निर्णय घेतला आहे. तिचं लग्न साहिलशीच होणार, मग ते तुमच्या संमतीने किंवा तुमच्या संमतीशिवाय. पण मी तिच्यासोबत खंबीरपणे उभी राहणार. आता तुम्ही ठरवायचं, तुम्हाला आम्ही हवे आहोत की कोण काय बोलेल ही लोक? म्हणजे मला निर्णय घ्यायला बरं पडेल. तुला नक्की काय म्हणायचे? हेच की जिथे आम्हाला किंमत नाही तिथे थांबून काही उपयोग नाही. मी माझ्या मुलींसोबत माझ्या माहेरी निघून जाते. हे काय बोलते तू? तेच जे तुम्ही ऐकलंय. ही बुद्धी आधी यायला हवी होती मला. पण चला, देर आहे दुरुस्त आहे. मला तुमचा उद्या सकाळी निर्णय हवा आहे. म्हणत मेघाची आई मैत्रेयीच्या रूममध्ये निघून जाते. मैत्रेयी तर शॉक होऊन आईकडे बघत राहिलेली. पहिल्यांदा तिच्या आईने ठामपणे त्याच्या बाजूने निर्णय घेतला आहे. खूप छान वाटलं आज तिला. आता बाबांना आईचं ऐकावंच लागणार. मैत्रेयी ही ह्या भानावर येत तिच्या रूममध्ये धावत जात आईला घट्ट मिठी मारते. थँक्यू आई. अरे वेडाबाई, रडते काय? आणि आईला थँक्यू म्हणणार आता तू? मैत्रेयी डोळे पुसत नाही मध्ये मान हलवते. चल झोप आता. आई, ताई, ती ठीक असेल. थोडा वेळ दे तिला. उद्या बघूया तुझे बाबा काय निर्णय घेतात ते. तो तसं ठरवू मग पुढे काय करायचं. आई, बाबा तयार होतील का गं? बघू आता. त्यांना आपल्याविषयी काही वाटत असेल तर नक्कीच तयार होतील. आणि साहिल खरंच चांगला मुलगा आहे.
ह्यांच्या अशा स्वभावामुळे मी मेघा आणि साहिलला दुखवू शकत नाही. त्याचं आयुष्य पणाला लावू शकत नाही. साहिल जिरूचं ताईसाठी योग्य आहेत. मी बघितलं आहे ना, ताईला खूप जपतात, तिची काळजी घेतात. त्यांचं खूप प्रेम आहे ताईवर. मेघाचे बाबा हॉलमध्ये तसेच सोफ्यावर शून्यात नजर गढवून बसले होते. साहिलही विचारात गढलेला, म्हणजे त्याची काही चूक नसतानाही ऐकून घेत होता. सगळं सहन करत होता. फक्त मेघा तिच्या बाबांवर असलेल्या विश्वासासाठी. पण आज जे ज्याने बघितलं, अनुभवलं ते खूप चुकीचं होतं. तिच्या बाबांपेक्षा जास्त राग त्याला तिचा आलेला. असं कसं ती त्याला मला विसर म्हणून सांगू शकते? मेघा, मी ना त्या रडत बसून नशिबाला कोसत बसणाऱ्या मुलांसारखा नाही आहे. मी आधीच तुला सांगितलेलं होतं. मी माझ्या वस्तू बाबतीत खूप पॉझेसिव्ह आहे. तू तर माझा श्वास आहेत आणि मी तुला सोडू शकत नाही. मी तुला आधीच वॉर्न केलेलं. बहुतेक आता मला तेच करावं लागणार. मग तुझी मर्जी नसली तरी चालेल. मी करेल सगळं नीट. पण तुला दुसऱ्या कोणाची होताना मी बघू शकत नाही. स्वतःशीच बोलत साहिल मनाशी ठरवत ठामपणे त्याचा निर्णय घेतो. उद्याच आधी मला ही गोष्ट अंकुश आणि अंजलीशी बोलली पाहिजे. नंतर घरातल्यांशी बोलून घेता येईल. सगळं मनाशी ठरवून रॉबर्टला मेघाच्या घरावर एकदम बारीक नजर ठेवायला सांगतो. आज जे घरी घडलं होतं त्यावरून तिचे बाबा टोकाला जाऊन कोणताही निर्णय घेऊ शकत होते. म्हणून त्याला रिस्क नव्हती घ्यायची. तो आता फक्त पहाटेची वाट बघत होता. कधी अंजली आणि अंकुशशी समोर बसून बोलते असं झालेलं त्याला. दादा, काय झाले? मला इथे असं घाईत घेऊन आलास? अंजली साहिलला काळजीने विचारते. कारण ती ऑफिससाठी निघत होती. 5 दिवसांनी गावी निघायचं होतं. तर ऑफिसमधली राहिलेली कामं मार्गी लावायची होती. म्हणून ती लग्नाची तयारी सगळी बाजूला ठेवून ऑफिससाठी निघालेली. तर साहिल तिला ऑफिसला सोडतो म्हणाला आणि एका कॅफेमध्ये घेऊन आला होता. अंजलीने विचारलं तर अंकुशही तिथे येत असल्याचं समजलं तिला. साहिलही थोडा रेसलेस दिसत होता. सांगतो आधी अंकुशला येऊ दे. साहिल एवढंच उत्तर देत अंकुशची वाट बघतो. अंजलीही मग त्याच्या बोलण्याची वाट बघत शांत बसते. अंकुशही 5 मिनिटांनी तिथे पोहोचतो. हॅलो, काय झाले साहेब? आज सकाळी सकाळी एवढी कोणती इमर्जन्सी आली? ऑल ओके ना? अंकुश साहिलच्या समोर येऊन बसत विचारतो. हां, पण म्हणजे आहेच ठीक सगळं, पण कधीही बिघडू शकतं. साहिल म्हणतो. म्हणजे नक्की काय झाले? अंकुश त्याचा पडलेला चेहरा बघत विचारतो. काल मी मेघाच्या घरी गेलेलो आणि तिथे, असं म्हणत तो काल तिथे घडलेलं सगळं त्या दोघांच्या कानावर घालतो. ओ ओके. अंकुश त्याचं ऐकून शांत राहतो. विचार करतो. दादा, तू एकटा का गेलास तिथे? मला सांगायचं ना, मी पण आले असते. अंजली मेघाच्या बाबांचं वागणं ऐकून म्हणते. अगं, विचार तोच होता. पण उगाच मेघाचे बाबा तुला काही बोलले असते तर मग मला ते सहन झालं नसतं आणि भलतंच होऊन बसलं असतं. साहिल तिला समजावत बोलतो. आणि त्यानंतर अंजली म्हणाली. मग आता काय विचार केलास? अंकुश विचारतो. मेघा आणि तिच्या आईमुळे शांत आहे मी, नाहीतर कधीच तिला पळवून घेऊन आलो असतो. साहिल वैतागून म्हणतो. वाह मेरे शेर, दॅट्स द स्पिरिट. अंकुश त्याच्या हिमतीला दाद देत म्हणतो. काही काय अंकुश, उगाच कोणत्याही गोष्टीत सपोर्ट करू नकोस तू. अंजली अंकुशवर चिडते. पण अंजली, तिचे बाबा ऐकूनच घेत नाही आहेत. मग काय करायचं तूच सांग. साहिल काय गुंड वाटतो त्यांना? एक टॉपचा बिझनेसमॅन आहे तो. कोणी साधासुद्धा व्यक्ती आहे? लाखो मुली मिळतील त्याला. त्यांच्या मुलीवर प्रेम आहे म्हणून सांगतोय ना तो? बरं, असं पण नाही. त्यांना फिरताना बघून घरी समजलंय आणि नंतर हा मागणी घालायला जातोय.
अंकुश अंजलीला परिस्थितीची जाणीव करून देत म्हणतो, मला सांग, तुझं ह्यावर मेघाशी बोलणं झालंय का? तिचं काय मत आहे? अंजली विचारते. तिला कुठेतरी अंकुशचं म्हणणं पटलं होतं. तिला वाटतं तिच्या बाबांना कन्व्हिन्स करेल, पण काल जे झालं त्यावरून मला बिलकुल वाटत नाही. साहिल हताश होऊन सांगतो. मग तुझं काय मत आहे की तिला पळवून आणायचं? अंजली विचारते. सध्या तोच एक मार्ग दिसतोय, साहिल म्हणतो, कारण त्याने आधीच सगळ्या गोष्टीचा विचार शांतपणे केला होता. अंजली, त्याचं बरोबर आहे. मेघाचे वडील खूप हट्टी आहेत. एकदा त्यांनी पळून जाऊन लग्न केलं की मग हळूहळू करतील ॲक्सेप्ट. अंकुश अंजलीला समजावतो. मी एकदा बघून बोलू का काकांशी? अंजली विचारते. नाही, दोघेही एकत्रच म्हणतात. हे बघ, जर ते तुला काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही, त्यामुळे तू हा विचार सोडून दे. अंकुश थोडं आवाज वाढवून म्हणतो. त्याला रागच आलेला तिचा. जसं काय ही जाऊन त्यांच्याशी बोलणार आणि ते तिचं लगेच ऐकणार. ओके, जर विचार केलाही तिला पळून आणायचा, पण ते तू करणार कसं आहेस? तिला तर तिचे बाबा घराच्या बाहेर पडायची ही परवानगी देत नाहीत. अंजली विचारते. ते होईल मॅनेज, साहिल एकदम शांतपणे म्हणतो. आणि आपल्या घरच्यांचं काय? त्यांना काय वाटेल? त्यांना काय सांगणार आहेस तू? अंजली विचारते. जोपर्यंत तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत ही काय शांत बसणार नव्हती. हे बघ, मी ह्याचा खूप विचार केला. मला तुमच्या लग्नात कोणतंच विघ्न नको आहे, पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तिचे बाबा आता हे स्थळ नाही तर दुसरं स्थळ नक्कीच बघतील, कारण सध्या त्यांच्या डोक्यात फक्त मेघाचं लवकरात लवकर लग्न करून देणं हाच विचार आहे, साहिल म्हणतो. साहिल, तू आमची काळजी करू नकोस. घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं ते मी आणि अंजली बघतो. तू बाकीच्या गोष्टीकडे लक्ष दे. अंकुश त्याला आधार देतो. ते त्याच्या पाठीशी आहेत असं आश्वस्त करतो. थँक्स यार, मला समजून घेतल्याबद्दल. तुमच्या सपोर्टची सध्या खूप गरज होती. डोंट वरी, होईल सगळं नीट. अंकुश स्माईल करत त्याला म्हणतो. मेघाला कसं तयार करणार आहेस? जिच्यासाठी एवढा खटाटोप चालू आहे ती नाही बोलली तर मग? ही मुलगी काय आज शांत बसणार नव्हती. भावाच्या काळजीने सगळ्या शक्यता वाढवून पडताळणार होती. पण तुला नाही माहिती राणी, तुझ्या भावाची पोच. अंजली, मला माहीत आहे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि बाबांच्या दबावामुळे तिने मन मारून दुसऱ्या मुलांसोबत लग्न जरी केलं तरी ती खुश राहू शकणार आहे का? नाही, तूच विचार कर. साहिल तिला प्रश्न करतो. ती आता इमोशनल होऊन विचार करते. नंतर जाऊन फक्त पश्चाताप उरेल अगं. त्या पश्चातापापेक्षा मी आत्ताच वाईट झालेलं चांगलं नाही का? आणि तो वाईटपणा मी घ्यायला तयार आहे. शब्द देतो तुला, कधीच तिच्या डोळ्यात माझ्यामुळे पाणी येणार नाही. माझ्यासोबत नेहमी तिला आनंदीच बघशील. साहिल अंजलीचे प्रश्न बघून त्याला वाटतं तिला मेघाची जास्त काळजी आहे, म्हणून तिच्या मनाची शांती होण्यासाठी तो तिला सरळ शब्दात त्यांचं म्हणणं मांडतो. दादा, अरे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण परत एकदा सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर. मी आणि अंकुश तुझ्या कायम सोबत आहोत. अंजलीला समजलं की त्याला वाईट वाटलंय, म्हणून ती लगेच त्याचा गैरसमज दूर करत म्हणते. थँक्यू सो मच मला समजून घेण्यासाठी. साहिलही मग जास्त गोष्ट ताणत नाही. तिला स्वप्न पडणं स्वाभाविक होतं. थोडा वेळ बोलून मग अंकुश अंजलीला घेऊन ऑफिससाठी निघतो, तर साहिलही त्याच्या कामासाठी निघून जातो. मेघाची आई सकाळी लवकर उठून मैत्रीला उठवते. शोना उठ, जा ताईला उठव, आवरा दोघी पटापट आणि बॅग भरायला घ्या, आपण मामाकडे जातोय तुमच्या. आई, अगं पण असं अचानक मामाकडे? मैत्री डोळे चोळत विचारते.
थोड्या वेळासाठी ती विसरून गेली होती की काल घरात रामायण घडलं होतं. हो, मी काल उगाच नाही बोलली तुझ्या बाबांना. खरंच निघतोय आपण मामाकडे जायला. त्यांना राहू दे इकडे, करू दे त्यांची मनमानी. एकटेपणा खायला उठेल तेव्हा कळेल त्यांना आपली किंमत. तू उठ बघू आणि जा, ताईला उठव. मेघाची आई बडबड करत बॅग भरत होती. मैत्री जाऊन हळूच तिचा दरवाजा ओपन करते. रात्री बऱ्याच प्रयत्नांनी मेघाने दरवाजा ओपन केला होता. रडून रडून वाईट अवस्था झालेली. तिला तसं बघूनच तिच्या आईने त्यांच्या भावाकडे जायचा निर्णय मनाशी पक्का केलेला. मैत्रीने जसं मामाकडे जायची बातमी दिली तिला, तशी मेघा ही आईच्या निर्णयाने गोंधळून गेलेली. पण ती काही विचार करायच्या मनस्थितीतच नव्हती. तीही तयार होऊन बाहेर येते. आई आणि मैत्रिणीने बॅग्स आणून हॉलमध्ये ठेवल्या आणि त्यानंतर मेघाचे बाबाही आवाजाने उठून बाहेर आले. रात्री त्याचाही विचार करत रात्री उशिराच डोळा लागलेला. मैत्री, जा रिक्षा बघ, मी बॅग्स घेऊन खाली येते. ह्या तुमच्या तिजोरी आणि घराच्या चाव्या. मेघाची आई मेघाच्या बाबांना बाहेर आलेलं बघून त्यांच्या हातात चाव्या देते. माधवी, हे तू काय करत आहेस? मेघाचे बाबा न कळून विचारतात. त्यांना वाटलं नव्हतं त्या खरंच घर सोडून जातील, म्हणून हे करायला मला तुम्हीच भाग पाडले. मेघाची आई निर्विकारपणे म्हणते. हे तू खूप चुकीचं वागत आहेस माधवी. मी बाप आहे तिचा. मी जे करतोय ते मेघाच्या चांगल्यासाठीच करतोय ना. मेघाचे बाबा चिडून म्हणतात. आणि त्यानंतर, हे तुम्हाला वाटतंय तुम्ही आजपर्यंत फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे वागत आलात. आमचं मत कधी गृहीत धरलंच नाही आणि आम्हीही मूर्खासारखं वागत गेलो. कधीच तुम्हाला विरोध केला नाही. माझ्यासाठी मला कधी उभं राहता आलं नाही, पण माझ्या मुलींसाठी उभी राहते याचा आनंदच आहे. उशिरा का होईना थोडं शहाणपण आलं. मेघाची आई त्याच्या डोळ्यात बघत एकदम निर्धाराने म्हणते. माधवी, तू जास्त बोलतेस असं नाही वाटत तुला? मेघाचे बाबा चिडून आईचा दंड पकडतात आणि त्यानंतर, खरं तर हे खूप आधी बोलायला हवं होतं मी, पण आता बोलते आणि शांततेत बोलते. तमाशा करत नाहीये. अजूनही तुमच्या मानसन्मानाचा विचार करते. मेघाची आईही त्यांच्या डोळ्यात रागाने चिडून बघत त्यांच्या हातून स्वतःचा दंड सोडवून घेते. मेघा, चल. आई रागात बाबांकडे बघत मेघाला म्हणते. आणि त्यानंतर, हे तू बरोबर करत नाही आहेस माधवी. मेघाची आई फक्त हसते त्यांच्यावर. कीव येत होती त्यांना आपल्या नवऱ्याची. मेघा, चल. मेघा, तू तरी समजव हिला. काय मूर्खपणा आहे हा. लोक काय म्हणतील. मेघाचा हात धरत मेघाची आई दरवाजाकडे जातात. माधवी, विचार कर नीट एकदा. घराच्या बाहेर पाय टाकलास तर परत इथे यायचं नाही तू. जाताय ना मला सोडून, मग कायमचं जा. मेघाचे बाबा चिडून म्हणतात. ठीक आहे मेघा, चल. मेघाची आई तिला घेऊन घराबाहेर पडते. तसेच मेघाचे बाबा कपाळाला हात लावून सोफ्यावर बसतात. आई, तू काय करतेस हे सगळं? मी केलं असतं त्यांनी ठरवलेल्या मुलासोबत लग्न. मेघाला तिच्या वडिलांच्या बोलण्याने वाईट वाटलेलं. खरं तर तिला स्वतःमुळे तिच्या आई वडिलांमध्ये भांडणं नको होती. नाही मेघा, आपण नेहमी त्यांचा शब्द पाळला आहे बाळा. आणि लग्नासारखा विषय आहे. तुझं पूर्ण आयुष्य पडलंय. अगं, ते तू तुझ्या जोडीदारासोबत आनंदी सुखासमाधानानं जगावं असं एक आई म्हणून मला वाटतं. मेघाची आई मेघाला समजावत म्हणते. आई, पण बाबा आपल्याला कधीच घरात घेणार नाही का? मेघा रडकुंडीला येऊन विचारते. ते बघू नंतर. सध्या माझ्यासाठी तुम्ही दोघी सगळ्यात महत्त्वाच्या आहात. येतील ते त्यांची चूक समजल्यावर. तू रडते काय वेडी? मी आहे ना. मेघाची आई तिला समजावत तिचे डोळे पुसत शांत करते. मेघा ही डोळे मिटून आईच्या मिठीत शांत बसून राहते. साहिलच्या माणसांनी त्या तिघींना घराबाहेर पडताना बघितलं. तसं त्यांनी लगेच
रॉबर्टला इन्फॉर्म केलं. त्यानेही लगेच साहिलला ही न्यूज दिली. साहिलही त्याने काळजीत पडला. त्याने मेघाच्या घरी नक्की काय घडलंय याची माहिती काढायला सांगितली. मेघाची आई त्या दोघींना घेऊन माहेरी पोहोचली. मेघाच्या आईचे बाबा खूप कडक स्वभावाचे होते. ह्या अचानक न सांगता आल्याने त्याच्या कपाळावर आठ्या पडतात, पण ते त्या तिघींनाही शांत होऊ देतात. तसं तेही त्यांच्या मुलीला चांगलं ओळखत होते. उगाच काही अशी तडक निघून येणाऱ्यातली नव्हती. तसंच काहीतरी मोठं कारण असणार हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते शांत होते. मेघाची मामी त्या तिघींना बघून खुश झाली होती. खूप महिन्यांनी आलेल्या त्या पाहुण्यांची विचारपूस करून त्यांनी सगळा पाहुणचारही व्यवस्थित केला. थोड्या वेळाने मेघाच्या आई वडील त्यांना रूममध्ये बोलवतात. मेघाचा मामा आधीच तिथे हजर असतो. मेघाच्या वडिलांनीच त्याला बोलावून घेतलं होतं घरी. बोल, आता काय झालं? बाबा शांतपणे मेघाच्या आईला विचारतात. बाबा, ते मेघाचं जबरदस्ती लग्न लावून देत आहेत. तिला एका मुलावर प्रेम आहे असं सांगत मेघाची आई त्यांना सगळी गोष्ट सांगते. बाबा, मी खूप ऐकलं आहे साहिल महेश्वरीबद्दल. चांगलं नाव आहे त्यांचं. पाहिजे तर मी अजून माहिती काढतो त्यांच्याबद्दल. मेघाचा मामा म्हणतो, तुझ्या नवऱ्याला सांग लग्न लावून दिलं म्हणून काही माझं मन वाऱ्यावर पडलेलं नाही. मी खंबीर आहे अजून. माझ्या नात्यात काही जड नाही. बरं केलंस तू आली ते इथे. बाबा त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात. मी माझ्या मुलीचा आयुष्य खराब देऊ शकत नाही. एक आई म्हणून मला माझ्या मुलींना सुखी आणि आनंदी बघायचं आहे. साहिल खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याची फॅमिलीही खूप चांगली आहे. अजिबात काही त्रास नाही त्यांचा. मी खात्री बाळगते की आमची मुलगी खूप सुखी आणि आनंदी राहील. मेघाची आई नम्रपणे म्हणते. ठीक आहे, उद्या तू त्या मुलाला बोलावून घे. तूही उद्यापर्यंत काही माहिती मिळव. मामा हसत म्हणतो. बाबा, मला खात्री आहे साहिल नक्की आवडेल. आई सांगते. माधवी, तू काळजी करू नकोस. साहिलला भेटू दे. त्यांना कधीही काही चुकीचं वाटणार नाही. मामा म्हणतो. नाही दादा, काही गरज नाही. राहू दे त्यांना थोडे दिवस आमच्याशिवाय. काही सासूजींच्या विषयात हस्तक्षेप नको. तू अनावश्यक चिंता करू नकोस. मेघाची आई समजावते. ठीक आहे, तू म्हणशील तेच होईल. मेघाची काळजी घे. तिला सांग आम्ही सगळे तिच्या सोबत आहोत. मेघाचा मामा स्माईल करत म्हणतो. साहिल मैत्रीला कॉल करतो. मेघा काही त्याचा कॉल घेणार नाही हे त्याला माहीत असल्याने तो तिथे वेळ घालवत नाही. मैत्री 2 रिंगमध्ये त्याचा कॉल उचलते. हॅलो मैत्री, तुम्ही कुठे आहात? ठीक आहात ना? मेघा कशी आहे? मला आत्ताच ॲड्रेस दे, मी लगेच पोहोचतो. खूप झाली तुमच्या सर्वांची मनमानी. साहिल रागात म्हणतो. त्याच्या आवाजात काळजी आणि राग दोन्हीही आहेत. जेजू. मैत्री, तू ॲड्रेस दे मला आत्ताच, साहिल म्हणतो. जेजू, आधी माझं ऐकून घ्या. मैत्री समजवण्याचा प्रयत्न करते, पण साहिल ऐकूच इच्छित नाही. बघ आता, तूही मला समजावत बसणार आहेस का? ही वेळ आहे का ती? तुझ्या बाबांनी उद्या तुझ्या ताईचे लग्न लावून दिलं आणि मी काय असं सगळ्यांचं ऐकत बसावं का? साहिल चिडून विचारतो. त्याला राग आला होता, कारण मेघा उगाच ऐकत बसते असं त्याला वाटत होतं. अहो, पण माझं. मैत्री, आतापर्यंत मी हे प्रकरण खूप समजदारीने हाताळलं, पण आता पेशन्स संपले आहेत माझे. तुझे बाबा काही ऐकून आणि समजून घेण्याच्या पलीकडे गेलेत. काय? साहिल चिडचिड करत मनातील भडास काढतो. कोण आहे ग? मेघा रूममध्ये येत विचारते आणि त्यानंतर, आई, ती माझ्या कॉलेजची मैत्री, घाबरून सांगते. आज मी कॉलेजला गेली नाही म्हणून ती विचारत होती, म्हणून कॉल केला.
त्यानंतर इकडे मेघाची आई कपाळावर हात ठेवून बघते, कारण खोलीत येताना त्याने जेजू हा शब्द ऐकला होता. शिवाय चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की मैत्रेयी खोटं बोलते. फोन दे. आई फोन मागते. आई कशाला? मैत्रेयी विरोध करते. फोन दे म्हटलं ना. शहाणपणा करायचा नाही. आई ओरडत फोन तिच्या हातून घेते. फोनवर बघताच एक रागाची नजर ती मैत्रेयीकडे टाकते आणि त्यानंतर, हॅलो साहिल, मी मेघाची आई बोलते. ऐक, आम्ही मेघाच्या आजोबांच्या घरी आहोत. उद्या तू इथे ये. मैत्रेयी तुला पत्ता देईल. मेघाच्या आजोबांना भेटायचं आहे तुला, मेघाची आई सांगते. हो हो आई, सॉरी काकी, येतो मी, साहिल लगेच म्हणतो. ठीक आहे, उद्या सकाळी 11 वाजता घरी ये. मेघा आराम करते तिच्या रूममध्ये. आई हसत सांगते. हो हो काकी, येतो. मेघा कशी आहे? साहिल थोडा घाबरलेला विचारतो. ठीक आहे, ती आराम करते, आई उत्तर देते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.